नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज जाऊ थोडं बाहेर म्हणजे देवदर्शन करायला. आम्ही सर्वजण तयार झालो व निघालो. आम्हाला आज जायचं होतं वीरच्या दर्शन करायला. भैरवनाथाचा अवतार असलेल्या म्हस्कोबानाथाला तेथील दर्शन करायचं होतं. अशा प्रकारे आम्ही पोचलो वीरला व तेथे गुलाल घेऊन आम्ही तो उधळला व संपूर्ण मंदिर सगळं गुलालानं माखलेलं होतं. मी याआधीही गेले होते वीरला, पण खूप वर्ष झाली मला इथे जाऊन. आज योग आला पुन्हा जाण्याचा, म्हणून आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. खूप दिवसांनी आल्यानंतर बरं वाटलं मला. अख्खं मंदिर सगळं गुलालाने गुलाबी होऊन गेलं होतं. हा गुलाल थोडा वेगळा आहे व ज्योतिबाचा व भैरवनाथाचा थोडा वेगळा असतो. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं व थोडे फोटो व्हिडिओ काढून यात्रा झाली होती. तरीही मंदिरात खूप गर्दी होती, पण दर्शन व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही निघालो. वाटेत आम्ही रस पेला. असं सर्वांना घेऊन आम्ही परत निघालो नारायणपूरच्या दिशेने. नारायणपूरच्या एकमुखी दत्तांचं दर्शन करायचं होतं. ते आम्ही दर्शन घेतलं. तेथेही खूप छान प्रकारे दर्शन झालं आमचं सर्वांचं. असं केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आपण फिरायला तर जातोच, परंतु देवदर्शन केल्यानंतरही खूप मन प्रसन्न वाटतं. तेथीलच नारायणेश्वराच्या मंदिरातून दर्शन घेऊन आलो. खूप छान जुन्या काळातलं मंदिर आहे हे नारायणेश्वराचं. त्यानंतर येताना संगमेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. त्या मंदिरात तर खूप छान वाटत होतं वातावरण. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे पाणी व तेथील दृश्य खरंच खूप छान होतं. आम्ही थोड्या वेळ तेथे बसलो व मंदिराच्या बाजूच्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन. किती छान मंदिर आहे. त्यानंतर काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं व आम्ही पुन्हा घरी आलो. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.